म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। कोणाला काढू बर ठीक आहे।
डबल आलं. मी कशाला थांबलोय मी हे येऊन जातो ना शिशुपाल सरांनी भेट दिलेला आहे. कुणी कुणी शिशुपाल कोण होते? शिशुपाल हे भगवान श्रीकृष्णाचे मेवणे त्यांच्या आत्यांचा मुलगा. त्यांनी सांगितलं होतं 100 बरं का बुवा म्हणायचे ते बुवा म्हणजे त्यांच्या आईला 100 गुन्हे होईपर्यंत मी माफ करणार आहे. किती? 100. 101 गुन्हा झाला त्याचा वध करणार आहे. मग माझी कार्यवाही सुरू करणार. मग तो प्रकार आपण इथे आलोय. तिथे गुहा आहे, तिथे रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाने वाचवलं, बरोबर घेऊन गेले, शिशुपालाचा वध केला. शिशुपाल सरांनी शिशुपालांना आता ते पाप कमी करायचंय, पण माझे मित्र आहेत शिशुपाल सर, कवी शिशुपाल असं आडनाव आहे त्यांचं, बाणगावचे. त्यांना यायचं होतं परंतु त्यांच्या भाच्याचं लग्न होतं. असं योगायोग काल त्यांच्या भाच्याचं लग्न होतं, त्यांना खूप वेळ झाला, ते आले नाही. त्यांनी आपल्याला हे ग्रंथ प्रदान केले. याला म्हणजे काहीतरी नाही, त्यांनी ते आपल्याला स्पॉन्सर केलेले. तेव्हा हे सगळे आपापल्या घरी घेऊन आहे. शिशुपाल सरांसाठी टाळ्या. शिशुपाल सर हे ऐकणार आहेत नंतर, आम्ही त्यांना हा व्हिडिओ पाठवणार आहे. सर्वांनी वाचन करताना जो फोटो काढलेला आहे तो शिशुपाल सरांना आपण पाठवणार आहे आणि मग शिशुपाल सरांची आपण कधीतरी भेटणार आहोत. नाही आपण आपला कोंबो म्हणजे मोठं मंडळ शिष्टमंडळ. आपण आज या ठिकाणी कशासाठी आलो, ही जागा कशी आहे, काय आहे आपल्याला बघायचं आहे. आता सुविधाताईंचं माहेर सासर हे जवळच आहे, तेच आहे, परंतु त्यांना पण एकदम याच्याबद्दल काही संपूर्णता माहिती नव्हती. सोय गैरसोय हा भाग वेगळा आहे बरं का. आपली सोय आणि गैरसोय हा भाग वेगळा आहे. ही एक तपश्चर्या आहे, हे एक स्वप्न आहे आपलं, हा एक ध्यास आहे. आपल्याला रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यायचं होतं. ते कुठे आहे? कौंडण्यपूर, अमरावती, हा विदर्भ भाग आणि हा वर्धा नदी, हे सगळं क्षेत्र आपल्याला बघायचं होतं, नजरेखालून घालायचं होतं. आपण कधी याच्यात आलो नव्हतो, म्हणजे मी आलो नव्हतो. बऱ्याच महिलांनी विचारलं, महाराज तुम्हाला सोय नाही हे माहिती नसून. मला माहितीच नव्हतं, आपल्याला ते माहिती करून घ्यायचं होतं, बरोबर की. आणि जिथे सोय नाही तिथे सोयीस्करपणे आपण वागणं ही खरी सोय आहे बरं. हा आम्ही वारकरी आहोत. म्हणजे वारकरी केव्हा ठरतो? आलेल्या पूर्णपणे वेळेवरती वार करणं म्हणजे वारकरी आहे की नाही. तसं आपण ज्या मातेकडे आलो तिथे आपली सोय नाही का गैरसोय झाली हे बघायचं नाही. तेव्हा प्रत्येकाने ग्रंथ वाचा. प्रत्येकाची इच्छा मनोकामना काय असेल त्या देवीला, त्या मातेला, त्या देवस्थानला त्या श्रद्धेने सांगा. मुलाच्या संदर्भात असेल, मुलाच्या लग्नाच्या संदर्भात असेल, एक वेगळं बरं का वेगळं अध्ययन घेऊन हा ग्रंथ वाचायला बसा. कारण भगवान गोपाल कृष्ण याच्यामध्ये जाज्वल्यतेने आहे, रुक्मिणी माता याच्यामध्ये जिवंतपणे आहे. तसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वयंदर्शनी आहेत. तसं हे रुक्मिणी स्वयंवर हे स्वयंदर्शनी आहे. तुम्हाला याचा परिपाक, याचा परिचय म्हणजे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचं वाचन तेवढ्या श्रद्धेने झालं पाहिजे.
ग्रंथ ठेवून दिले का? हे बघा ग्रंथ माझा अजून असंच आहे. काय तुम्ही काय ते काढा ग्रंथ असतील जवळ तर. श्रद्धा कमी पडते. वाचण्याचे वेध लागले मला. हाक मारले ना. वसुदेव सुतं देवं गोसुचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. आपण या पवित्र क्षेत्रामध्ये आलो. रुक्मिणी मातेचं माहेर आणि भगवान गोपाल कृष्णाचं सासर या पवित्र स्थळी खऱ्या अर्थाने हा संकल्प सहज आणि सुनीताताई कुलकर्णी यांच्या घरी सुविधाताई नाईक आणि स्वातीताई कदम आम्ही एकत्र बसलो आणि रुक्मिणी स्वयंवर वाचन करावं, रुक्मिणी स्वयंवराचं ठिकाण कुठे आहे याच्यावर थोडीशी चर्चा झाली. परदेशातल्या चर्चा खूप झाल्या. परदेशात लगेच जाऊ शकलो नाही, परंतु रुक्मिणी स्वयंवराची चर्चा झाली आणि ती लगेच अंमलात आणली. आम्ही 50 महिला घेऊन आज आपण या रुक्मिणी स्वयंवराच्या स्थळी आता इस्कॉन मंदिरात आहोत. अगोदर अंबिका मातेच्या मंदिरातलं दर्शन घेतलं आणि आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर अर्थात रुक्माई मंदिर या ठिकाणी जाणार आहोत. सर्वांना रुक्मिणी स्वयंवराचं वाचन करायचंय, अध्ययन करायचंय, पठन करायचंय. कुणाचे काय संकल्प आहेत, कुणाचे काय प्रश्न आहेत. रुक्मिणी मातेला साकडं घालायचंय, भगवान गोपाल कृष्णाला साकडं घालायचंय. आपल्याला हे सर्व ग्रंथ आपल्याला कमीत कमी जे वाचन होणार आहे ते फलश्रुत व्हावेत या अपेक्षेने त्याचं वाचन करायचंय. तेव्हा निश्चितच आम्ही पहिल्यांदाच आणि पहिलीच टूर या कौंडण्यपूर गावामध्ये आणली आणि खूप आनंद वाटला. अगदी दुर्गम आहे, म्हणजे फार अशी काही सुविधा या ठिकाणी आढळली नाही, परंतु क्षेत्र पवित्र आणि ताकदीचं क्षेत्र आहे. म्हणून आमचं या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवराच्या वतीने इथे हजेरी लावण्याचा योग आला. आम्हाला धन्यवाद. सर्व महिला मंडळ इथे आमच्याबरोबर इनरव्हील क्लब ऑफ विंग्स या संस्थेच्या अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, काही सदस्य आहेत, सुनीताताई आहेत, सविताताई नाईक आहेत आणि अध्यक्ष आपल्या उज्ज्वलाताई नवले आहेत. आणि खऱ्या अर्थाने खूप काही सुंदर अशा प्रकारचं त्यांचं नियोजन असतं. त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला उपक्रमामध्ये सहभागी होता येतं आणि त्यांनी हा केलेला संकल्प आम्ही लगेच फलद्रूप केला अगदी 15-20 दिवसाच्या आत. तेव्हा सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपण कुठून आलात? आम्ही पुण्यातून आणि केडगाव, पुणे, दौंड, कानगाव त्या परिसरातून बरीचशी भक्त मंडळी या ठिकाणी आलेली आहे. किती दिवस? सिंहगड रोड, कात्रज, पुणे, मुळशी, साताऱ्याच्या काही महिला आहेत. कडेठाणला विसरून चालणार नाही. तुम्ही बोलते ताईंकडे द्या. रुक्मिणी मातेच्या वडिलांचं काय नाव वाचलं तिथं आपण? भीष्मक. हा, ते उच्चार करावं. आपण भीष्मक नगरीमध्ये, भीष्मक राजाच्या नगरीमध्ये आहोत. आता आम्ही सर्वजण इथे भीष्मक राजाच्या नगरीमध्ये थांबलेलो आहोत आणि अतिशय पवित्र असं ठिकाण आहे आणि रुक्मिणीचं माहेर आणि श्रीकृष्णाने या ठिकाणून रुक्मिणीचं अपहरण केलं होतं अशी आख्यायिका आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही 50 महिला इथे रुक्मिणी स्वयंवराचं वाचन करण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप छान म्हणजे इथे पॉझिटिव्हिटी आहे आणि याची फलश्रुती इथे असं म्हणतात
आम्ही सर्वजण हे वाचन करणार आहे. आमच्या प्रत्येकीच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील ते सर्व मार्गी लागणार आहे आणि ही टूर आमची खूप सफल होणार आहे. आणि थँक्यू. ओके धन्यवाद. जय श्रीराम. मी विजया कापसे, योग शिक्षक आहे, पतंजली हरिद्वार योगपीठ. तर माझ्या योग वर्गातील 16 महिला आज या ट्रिपमध्ये सहभागी झालेल्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर वाचन करण्याचं खूप दिवसापासून आमची इच्छा होती, पण ती आज महाराजांमुळं, सुनीताताई कुलकर्णींमुळे आणि सुविधाताईंमुळे आम्हाला म्हणजे हे कळाली. एक ॲड त्यांनी आम्हाला पाठवली, मी माझ्या ग्रुपवरती पाठवली आणि 8 दिवसात आम्ही सगळ्यांनी तयारी करून इथे आलेलो आहे. तसेच माझ्या योग ह्याच्यामध्ये शंखनाद पथकातले सुद्धा महिला आहेत. आम्ही 7 जणी शंखवादक महिला इथे आलेलो आहोत आणि त्याचं सुद्धा आम्ही आता वादन करणार आहोत इथे. त्याचा परफॉर्मन्स आम्ही सगळ्यांना दाखवणार आहेत. त्याची सुद्धा एक पॉझिटिव्हिटी असते आणि शंखवादनाने 200 डायमीटरवरतीचे जे जीव जंतू असतात ते सुद्धा नष्ट होतात आणि शरीराला सुद्धा तसेच खूप सारे फायदे आहेत. फुफ्फुसच आपले आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि खूप सारा फायदा आहे. थायरॉइड, महिलांना जास्तीत करून थायरॉइड असतो, थायरॉइडसाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो. तसंच डायबेटिक, वजन कमी करणं असेल, बऱ्याच व्याधी शंखनादामुळे कमी होतात. आणि आमचं हे पुण्यामध्ये केशव शंखनाद पथक आहे. परवाच आम्ही 5 ऑक्टोबरला 1111 शंखवादकांचा विश्वविक्रम सुद्धा केलेला आहे. त्याचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालेलं आहे. तसंच आता आम्हाला गिनीज बुक वर्ल्डमध्ये सुद्धा शंखवादन करायचं आहे आणि तो आज योग हे रुक्मिणी मातेच्या माहेरी आम्हाला करण्यात आलाय. त्याचा खूप सारा आनंद होत आहे. धन्यवाद. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. पहिला आवर्तन आम्ही ब्रह्मनादाचं वाचणार आहोत. 1 2 3 गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना 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 बाप्पा बाप्पा गजानना. 1 2 3 वाजू का? दत्त 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 श्री 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 दत्त 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 श्री. श्री राम जय जय राम जय जय राम जय जय राम. श्री
श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम. एक, दोन, तीन, start. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम. एक सांगायचंय, आता श्रीरामाचं नाव घेतल्यावर मला आठवलंय अयोध्येचं मंदिर ज्या दिवशी ओपनिंग होणार होतं, मोदीजी तिथे आलेले होते, तर त्यावेळेस आमचं शंखनाद पथक 111 लोक घेऊन तिथं आम्ही शंखनादाने मंदिराचं ओपनिंग केलेलं आहे अयोध्येला. धन्यवाद धन्यवाद मंडळा. इधर आ. चला चला. जय श्रीराम. चला जय श्रीराम. बोला की सात मराठीला काहीतरी काय निघत नसतं. साथ मराठीवाले आमच्या सोबत आहेत सर, खंडारे सर. तर खूप छान वाटतं आहे आम्हाला की आमचं व्हिडिओ शूट होतं आहे आणि आम्ही सगळ्या जगाच्या म्हणूया कानाकोपऱ्यामध्ये पोचणार आहोत त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांना खूप मनापासून धन्यवाद आहे आमच्या सगळ्या महिलांतर्फे, सर्व टीमतर्फे, इनर व्हील क्लबतर्फे आणि जेवढे काही पथक आम्ही सोबत आलो त्या सर्वांतर्फे सरांचे खूप खूप धन्यवाद. साथ मराठीचे खूप खूप धन्यवाद. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. रुक्मिणी माता की गोपाल कृष्ण भगवान की.
अध्याय पद्धतीने वाचावा. तसेच पुढे वाचल्यानंतर श्री अन्नपूर्णेची कात्यायनी माये महायोगिनी धीश्वरी नंदगोपुसतम देवम पतिमे कुरुते नमः. श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राने वरील एक उच्चार पूजा करावी. फक्त अस्पृश्यतेचे विरोध बंद करावे. त्या दिवशी वाचून नाही. आता आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे. हा मग ते तेवढं बाकी आहे. त्या पुस्तकात जेवढं आहे तेवढं वाचवा. पुरे करावे माझी इच्छा शक्ती. श्रीमूर्ती ब्रह्मा विष्णू महेशा त्रिवार वंदन तुमच्या चरणी. तूच माझे जीवन तारिणी न्यावी माझी इच्छा पुरे करणे. आता वंदन तुझला स्वामिनी तुझ माझी जीवन तारिणी. तू सर्वांची शरणनाची चरणी. नमन माझे मंगलाचे चरणी. कल्याण भावे घटनेचे सत्य चरणी. करुणा तुम्हाला माझे नमन. हे करा माझे जीवन श्रीकृष्ण वरदे रुक्मिणीपते. श्रीकृष्णनाथ विजय सात होय रुक्मिणीकांत. श्रीकृष्ण शक्ती होय श्री रुक्मिणी. विदर्भ राजाचा राजा भीमक. सुशील विवेक धार्मिक. नाही याच्या जीवनी कलंक. सदाचारी सद्विचार याचे करी समर्थन. पत्नी तयाची सद्गुणी. नाव तिचे शुद्धमती. भीमकवदे माझी पत्नी नावाच्या प्रमाणे शुद्ध बुद्धी भाग्यशालिनी. सत्वगुणांनी समर्थ माझी शुद्धमती राणी. रुक्मिया रुक्मबाहू रुक्मरथा रुक्मासे रुक्ममाली. हे 5 पुत्र जन्मले राणी शुद्धमतीच्या उदरी. कृष्ण शक्ती कृष्ण भक्ती कृष्णप्रिय रुक्मिणी. सर्वांत लहान 5 बंधुनी भगिनी. जन्मली स्वरूप सौंदर्य मनोहर रूपे घेऊनी. ही रुक्मिणी वाटे जणू लक्ष्मी. लक्ष्मी माझी भाग्यशालिनी. रुक्मिणीमध्ये शुद्धमती राणी. राजा भीमक साथ देईन हास्य करुणी. बघता बघता रुक्मिणी झाली तरुणी. उपवर झाली आपली रुक्मिणी. वदे शुद्धमती राणी. राजा भीमक झाली चिंतुणी. राजा
वाढवल्या आणि दाखविल्या याने प्रार्थना तुला ठार मारून किती दादावरे केले दुर्शन शिशुपालाचे पाच साधे गुण दोषपणे दिसेल रुक्मिणीला उत्तम शोधून पत्रिका मागून बदला ज्योतिष ब्राह्मण असे असू नये तर कराल माझी भगिनी दान बदला रुक्मिणी सत्ता गुण मी जिवंत असू नये करील मी मुंडन जरा शिशुपालाचे गुण कृष्णापेक्षा चांगले गुण येतील दिसून आणि दैवतेचा हा पाळ पराक्रमाचा हा पुरावा आहे सबळ शिशुपालाशी आहे ज्येष्ठ श्रेष्ठ त्याचे बळ सर्वतोपरी उत्तम आहे हे सळ आता श्री संदेश केळबळ नाही तरी मी तपस्वी तात्काळ हे आहे रुक्मिणीच्या हितासाठी केवळ रुक्मिण्याशी पत्र लिहिले त्याने शिशुपालाशी रुक्मिणी विवाह होणार तुझ्याशी त्वरित यावे विवाह सुबरादेशी रुक्मिणी या बदला माता पित्याशी मी जरा सोडाशी येऊन यावे विवाहाशी वक्रतुंडाशी सैन्य द्या श्रीकृष्ण कसा करतो संदेश पाहुणे गेला हरवणे मनाशी त्याला गेला सामोरा अर्चाने केले सर्वांचे स्वागत साधले आता वाकारले त्या दुसऱ्याने मार्ग काढून देवीचे करून उपासना जे पुढे करेल माझे मनोकामना हृदयाची मनोवासना कृष्णाचं हे पत्र द्यावे कृष्णाचं आपले पाहुणे ब्राह्मण वसुदेव कृष्णाने विचारले आपण कोण आला कोण भोजन देण्याचे कारण हे द्वारकाधीशासन करतो देवा ब्राह्मण आलोय मी खास निरोप घेऊन घ्यावा आपण जाणून निरमलेशाचा भीमकराजा असुर धार्मिक सदाचारी जनहिनाकारी आपण सुंदरी आहे त्याची कन्या रुक्मिणी तिने केली माझे ते पाठवणे श्रीकृष्णाने हे पत्र देवणे या कृष्णाचा निरोप घेवणे श्रीकृष्णाने पत्र घेतले ब्राह्मणाकडून वाचू लागला त्वरित ते फाडून द्वारकाधीशात तुला पत्रकारावंदन देव ब्राह्मणाकडून आपली कृती ऐकून लढले तुमचे माझे मनपत्राद्वारे ते मी निमंत्रण श्रीकृष्ण तुझे माझे जीवन आणि माझे तुझराजपती म्हणून धर्मनाथ कसले तुझे वर्णन आठवणीने मपन जाते करून माहेरून शिशुपाल उत्तम विवाह करण्यास भागवत नाही तो माझ्या मनास संशोधनापूर्वा या मनोकामना तुझी विवाह व्हावा इच्छा मनमोहना शिशुपाल रुक्मियाचा मित्र खास जरा सत्त वक्रतुंड आले शिशुपालाच्या साह्यास तयार व्हावे आपण युद्धास हाच माझा पत्रधार निरूप खास हे वसुदेव नंद गोपालका एवढे जाई भीमकन्या का हे माझ्या जीवनरक्षका म्हणून करून माझ्या अपहरण करावे माझे सुखी जीवन हे गिरधर सारी आशा तुझ्यावर कारण आहे तू माझा पर हे विचार येतात माझ्या म्हणे युद्धाला कसे दारुणे कदपाणी उगाच सुखी होतील पिता बंधुजरणे हीच चिंता माझे म्हणे हे गोप गोपी रक्षका तुझ्या म्हणे हा विचार का माझे बंधूंच्या कळता निष्ठत राहिले मी तुमचे स्वागत सांगते मी माझे गुपित तुझे भावे यावर एक मत मंदिरा यावे आपण माझ्या हृदयास घेऊन या कुळधर्म कुळाचार घ्यावया दर्शन मी घराबाहेर पडेन सर्वांचे नमून न्यावे मदला तू पळवून आणि करावे या रुक्मिणीचे हरण प्रेमशक्ती होईल मनोमिलन श्रीकृष्ण रुक्मिणीचे पत्र वाचून त्वरित रथास जोडिले वदला सारथी वसुदेवास येऊन मार्गदर्शनास जाऊन घेऊन पुण्यपुरे नगरीचे दर्शन सूर्य मावळला अवकाशातून अयोगात श्रीकृष्ण रथ निघून पोचला कुंडलीपूर जाऊन भुवनेश्वर पाहत राहिले मनोमन महासाठी नगर पाहुण सारे द्वारकाधीशाचे गेले आनंदून शारदरा सुंद वक्रंद विदुराने होते विवाह मंत्र स्वीकारून बलराम अक्रूर आणि उद्धव हे द्वारकेचे सारे सैन्य जन आंबले अंबिका मंदिराजवळ येऊन सुदैव ब्राह्मण पाहून आरखले रुक्मिणीचे व्याकुळ मन रुक्मिणी आलोय कृष्णास घेऊन राजा भीमकही गेला आनंदून चेहऱ्यावर उमटले सर्वांच्या समाधान भीमकाने पाहिला कृष्ण डोळे भरून भीमक पत्नी सुतपतीचे मनन प्रफुल्लित झाले आनंदन श्रीकृष्ण आले विमाती कृष्णाचे स्वागतास गेले भीमकृती सन्मानाने दिला त्या लिंगणात प्रफुल्ल झाले श्रीकृष्णाचे मन गौरविले श्रीकृष्णाला वस्त्रभूषणे देऊन चालावे हरिप्रभाचे कन्याचा विवाह भीमकृष्णेचे निमंत्रण स्वीकारून श्रीकृष्ण निघाला सर्व विचारून श्रीकृष्णाला ही वार्ता ऐकून सारे कुंडलीपुरी गेली आनंदून या श्रीकृष्णाचे दर्शन जमले सारे कुंडलीपुरीचे जन श्रीकृष्णाला म्हणून नगर गेले आनंदून रुक्मिणी घरी जाऊन ऐकून लवकर शिशुपाल घेऊन वेळ येतोय आला विसरून रुक्मिया यावे रुक्मिणी
रुक्मिणीला अंबिका देवी दर्शनाला अंबिका आशीर्वाद मिळेल सर्वांना माता ज्ञान बाळाला मिळाला रुक्मिणीला अंबिका देवीच्या दर्शनाला आदेश दिला साऱ्या सैन्याला संरक्षण द्यावे आनंदाला रुक्मिणीला सुधानंद झाला श्रीकृष्ण पूजन केला हळदी कुंकू स्नान अर्पण केले देवीला झाली अंबिकेच्या गळ्यात पुष्पाला अंबिके दूत सांभाळावे माझ्या जीवनाला पुष्पाला घेऊन निघाली रुक्मिणी विवाहाला प्रार्थित होते म्हणे अंबिके देवीला श्रीकृष्णपतीला भावा बदला तोच मोठ्या रुक्मिणीला श्रीकृष्णाने घेतले रथात रुक्मिणीला या सचने माळा घातली रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या गळा श्रीकृष्णवर रुक्मिणीने वरिला आनंदी आनंद झाला द्वारका केला आणि पसरला सर्व देवांनी पुष्पशाव केला शिवाशिवाने रुक्मिणी श्रीकृष्णामध्ये झाले आणि देवाने श्रीकृष्णाने रुक्मिणी हरण केले आणि जरा संतोषले रोज रुक्मिण्याचा शिष्पाला लावले या त्याचप्रमाणे रुक्मिणीवर कारू लागले द्वारका सैन्याला जोर श्रीकृष्णाचे होते त्याचे पाठबळ या युद्धाला निमित्त होत आपण खाऊ लागले रुक्मिणीचे मन रुक्मिणीची अवस्था पाहून श्रीकृष्ण म्हणला ते चिंता सोडून तुझ्याकरिता आहे ते माझे प्राण चिंता मुक्त कर तुझे मन अखेर सैन्य हार मागून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे केले गेला श्रीकृष्णाचा करुण या सेनेला टाकले घालून श्रीकृष्णाने सोडला एक बाण असा गेला रुक्मिणीचा केल माडून पळत्या गेला गंगावरुणी श्रीकृष्णाने दुसरा बाण सोडून याचा मुकुट टाकला पाडून वेशाने रुक्मिणी गंधावला श्रीकृष्णावर रोज अनेक गदा प्रहार श्रीकृष्ण म्हणून चिडला रुक्मिणीकांच्या डोईवरी धरुणी केसाला रोजाने दरबार उठून बदला कारण तू तो तुझ्या श्रीसेत आला हे श्रीकृष्णाचे वचन ऐकून मोहन रुक्मिणीचा की व्याकुळत होऊन धरले रुक्मिणीचे श्रीकृष्ण बदली रुक्मिणी ते सुमायुधास जिंकून तुझा पुरुषार्थाला येते दिसून आता काय उठून तुला मागणं तोच गेलाय पराभूत होऊन त्या वेशाला जीवदान हे कृष्ण तुला वर्धून मागणे मनोमन जर टाकशील माझा बंधू तो मारून तर माता पिता जातील माझे निंदा करून येतील प्राण सोडून श्रीकृष्ण जाईल माझे माहेर ते तुटून श्रीकृष्णाने दिले रुक्मिणीचे जीवदान परंतु त्याचे करुणे शोभण आरती निचे छाटून येथे कर्म करे जो भोग भोगतो तत्वसे दोष नाही कोणी कोणा हे तर स्वाची अवहेलना जे जे दोष देते श्रीकृष्ण पुरुष मासी आधी देवासी अजून नाही रुक्मिया तुझला श्रीकृष्ण कळाला आखाने अभ्यासी काढून जीवदान तुझला असा हे म्हणता म्हणून गेला युद्ध जिंकून रामाने दिले रुक्मियाला सोडून पराभूत तो रुक्मियाने नाही झाला राजधानी कौंडण्यपूर्ण नगरीला लागला आपल्या वचनाला मोठी राजा निघाला परतीला रुक्मिणीचा मधुसूदन प्रभात क्षेत्राला प्रथम सोमनाथाला भारताकडे राजा विभागाला राबून गेले यादव शिल्पाला बदला पत्नी सुधमेला दावे शरणाचा वसुदेव पुत्र श्रीकृष्णाला जिंकले त्याने सर्वच राजाला कन्याला झाला राजा भीमकाला श्रीकृष्ण दर्शनाला श्रद्धा भक्ती पती मिळाला तू चक्रपाणी आता एखाद्याच्या आमचे म्हणी पदरी घ्यावी आमची कन्या रुक्मिणी जित्वापर्ण करुणे कार्य जुंकुणे सुगारावी कन्यामध्ये विवाह करुणे परावी नानुणी भीमका विनंती करावी प्रथम वडील बंधूला रामाने न्यावी आपण रुक्मिणी स्वयंवराला भीमकाचे निरोप दिला बंधू करणार मी करेन बंधू
मनाला पावन करावे आपण आमच्या नगरीला शुभम द्यावा आमच्या कुळाला रडणारे आनंदात भीमकाचे नगरीला तो रुक्मिणी वदिली पित्याला विवाह समारंभ व्हावा मुद्रा नगरीला हे वाटते माझ्या मनाला सेवक पाठविले नगरवासी आले माधव नगरीला विपुल संप्रती सामग्री घेऊन आली माता चित्रपती कन्येला त्वरेने निरोपदी दिला कार्याद्वार केला साऱ्याने आम्ही कृष्ण रुक्मिणी विवाहाला स्वीकारुणे पुत्राच्या विवाह निमंत्रणाला देवकी समुद्र येऊन उपसर्गे वासुदेव आहे वराळाचा मुसळ आवाजा धन्यला श्रीकृष्णाने नेला माता पित्या चरणाला नंतर मंदिरे इतर श्रेष्ठींना सर्वांनी श्रीकृष्णाने प्रथम पूजले शंभुपुत्राला विवाहाचा बुद्धिदाता श्रीगणेशाला एकविध संपदकात झाले संपन्न करावे विवाहाला श्री गणेश शिवाशिवाला असावा श्री गणेश पूजले माता अंबिकेला हळदी कुंकुवान मंदिरे मातेच्या चरणाला माता अंबिके शुभाशीर्वाद देतो आम्हाला आले मृता गाजता मृणाय मस्तभात माता देवकी करवले सुभद्रा भगिनी सहित जय जय गुरुने गुरुने रुक्मिणी श्रीकृष्ण निघाले माता पित्याचा लग्न मंडपे समोर पाहते ते कौतुक सोहळा होता तो अनर्वित अवर्णित श्रीकृष्णाचे संपत्ती भांडार होते ते अनंत जे जे कोणी मागेल ते श्रीकृष्ण देव होत त्यात देत होता कन्या माता पिता सुतमध्ये भीमक उभे होते स्वागताचा आनंदाला उदाहरण आले होते तेथ श्रीकृष्णाला सोने मंचकावर पुजली कन्या रुक्मिणीचा वरात आहे दिशा दिले हातावर पाहुणे हे माताची एकाग्रता स्वासा असू लागली नवरदेवता कुणी बदले मदत खाण्याचा का झाला होता हा पदार्थ आहे तुमच्या आवडीचा बालपणी भगवान गंधकार होता तरुण हवे आता देव संकोचन गणिका पाठावर उभे राहिले नवरदेव श्रीकृष्ण रुक्मिणी देव ब्राह्मणांनी मध्ये धरिला अंतरपाठ मंगलाष्टके होती सर्वांची तोंडपाठ देव लग्नम देव बल चंद्रबलम तदैव देव झाला वाद्याचा गजर दोन्ही इतरांनी टाळ्याचा कडकडाट रुक्मिणीने माळ घातली श्रीकृष्णाच्या गळ्याचा परिणय पत्नी म्हणून रुक्मिणीचा वाक्यांच्या गजर एक झाला प्रकृती पुरुष झाले साक्षात श्रीरंग भावली रुक्मिणी आनंदात दंग विवाह सोहळ्याची काय शोभा वर्णावी धनु कोणीच एक नजर लगावी दोन बदले कळेवरी रुक्मिणीस घ्यावे आपण श्रीहरी मानले रुक्मिणीस श्रीकृष्णाने बोल्यावरती शेजारी बसविले नंतरती भाविकाने कन्यादान केले श्रीकृष्णाला दक्षिणा दिली वराळा सप्तपदी पूर्ण करुणी सप्तपेऱ्या दिल्या अग्निगौरी सप्तेज नावे गोरक्षा गोपालका प्रेमानंद देवकी नंदना सुखी करावे माझे जीवना राजधने नवनवरी नाव घेता तोचे कंचकंची गाठ जोडवा पदती धरून सुभद्राचा मानवा गाणे निगदृष्टीने हात सोडवी आश्चर्य घेतले सर्वांनी मनपेक्षा विशेष सद्गुणी रुक्मिणी तू सगुणी सहानी नाव घेतले सुभद्रेच्या सांगतक्षणी श्रीकृष्णाला हळद लावता समयी सर्वांचे झाले तृप्तमण विवाह भोजन करुण सर्वांना मान दिला असेले पागोटे भूषणे देऊन आनंदला राजा विमकपणातून कळले नाही कसे गेले 4 दिन निघाले रुक्मिणीचा मनमोहन आले स्वर भीमक सुमतीचे भरुण आते नयन भीमकृष्णा देवतले नेत्र पुसून गेला सुमाला की कन्यादान सांभाळावे तिचे आपण जीवन सांगताना विमरले भीमकास सुमतीचे मन रुक्मिणीचे करतान निरोपा वाहू लागले ते पाहून रुक्मिणीचे लोचन रुक्मिणीपासून तू अश्रू भरले नयना सुखी व्हावे तुझे संसार जीवन संपले तुझे मनोर्पण सासरे व्हावे सर्वांना सांभाळून राहावे सदैव गुण्य गोविंदानं द्वारकाधीशेचे जीवन निघाली रुक्मिणी माता पित्यासोबत माता पित्याचे आशीर्वाद घेऊन द्वारकाधीश
सुंदर आहे पद्धती रुक्मिणी तोत थोरल्या जाऊने येऊने सांगितले त्याला रुक्मी पूजन दोघांनी बसले लक्ष्मीपूजनास श्रीकृष्ण रुक्मिणी आशीर्वाद दिला वयंतासे हे हो लक्ष्मीचे प्रसन्न होऊ नये हे रुक्मिणीचे स्वयंवराचे काव्य महाभारतात हे कथा देऊन केले उत्तम मार्गदर्शन संत एकनाथांनी केले भागवताचे निरूपण श्रीधरकरांनी हरिविजय केला विस्तारण याचे केल्याचे श्रवण पठण श्रीकृष्णाचे मनोरथ होईल पूर्ण कुमारिकांना अनुरूप पती मिळून होईल सुखी संपन्न विवाह जीवन स्वयंवर चैतन्य मनपूर्व वाचक मिळवणं यश ऐश्वर्य आणि धन रुक्मिणी स्वयंवर काव्य कथारूप श्री कृष्ण चरणी अर्पण जय जय गोपाल भगवान की कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रुक्मिणी माता की जय उठू नका थांबा.
होय आपलीच माणसं आहे. आता झालं ना माझं व्यवस्थित. काढलं.
विंग्स आणि विश्वशांती टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आपण एक छोटीशी 2 दिवसाची यात्रा केली होती. थोडस कालावधी जास्त लागला, आपल्याला अंदाज लागला नाही ते किती किलोमीटर आहे, त्याला कशा पद्धतीचं नियोजन करावं लागेल. पण आम्ही फक्त असं ठरवलं होतं की प्रवासाने थोडस 1 दिवसाचा महाप्रसाद आणि परंतु बऱ्याच सोयी गैरसोयीने आपण इथपर्यंत आलोय, काही हरकत नाही. ज्याने या टूरसाठी एन्जॉय केला, त्याला दर्शन दिलेला विधी, काय ज्या गोष्टी आवडल्या, परंतु याच्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी जी संकल्पना केली, ज्यांनी ते मनात बाळगलं होतं, त्या व्यक्ती अभिप्रेत आहेत. आणि म्हणून आपण हा उपक्रम सफल करण्यासाठी ज्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली किंवा त्याच्यामध्ये काम केलं, त्यामध्ये अशा 2-4 व्यक्ती आहेत. त्यांचा आपण एक थँक्यू म्हणून एक समारंभ या ठिकाणी करणार आहोत. त्यांना थँक्यू तर म्हटलंच पाहिजे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने क्लब यांनी म्हणजे जसे पुण्यामध्ये 18-20 क्लब्स आहेत, परंतु हा क्लब म्हणजे अतिशय ऍक्टिव्ह आणि बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज सातत्याने राबवणारा आहे, अनुभवी आहे, ठीक आहे. त्यांना जवळून गेली 20 वर्ष त्यामध्ये नाईक आणि बाकीची मंडळी आता त्यांच्या अध्यक्ष आहेत उज्ज्वलाताई नवले. तर या क्लब मध्ये असणाऱ्या सर्व महिला म्हणजे सोशलाइज त्यांच्या अंगात आहेत, परंतु बाकीच्याही ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी ही एक अनुकरणीय आणि सुंदर अशा प्रकारचे ही संकल्पना जी अंमलात आणली, यथाविधी ती पार पडली. कुणाला काय आवडलं आम्हाला माहित नाही, कोण कशासाठी येतं याचा सारासार आणि त्याचा त्याने विचार करायचा. पण आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम मला वाटतं की आपण सफलरित्या केलेलं आहे. म्हणजे जिथे आपण रुक्मिणी स्वयंवराच्या वाचनासाठी जो काही घाट घातला होता ते आपलं सफळ झालं. देवदर्शनासाठी अंबिका मातेच्या आणि अमरावतीला आतमध्ये गेलो. स्वामी समर्थाचंही दर्शन आपल्याला सुंदर अशा प्रकारचं मनोमन आणि सर्वांना आनंद देणारं आपलं शेगावचे गजानन महाराज, सॉरी बरं का स्वामी, शेगावचे गजानन महाराज, तिथेही आपलं दर्शन अगदी उत्कृष्ट अशा प्रकारचं झालं. आता म्हणजे काही लोक खाली समाधीच्या दर्शनाला गेले का सगळे, समाधी दर्शन झालं, महाप्रसाद मिळाला आणि सुंदर अशा प्रकारचा सत्संग करत आपण इथपर्यंत आलो. काही गोष्टी खाण्यासाठी असतात, काही गोष्टी गाण्यासाठी पण असतात. आपलं गाणंही झालं याच्यामध्ये, खाणं थोडंसं कमी झालं. खाणं म्हणजे जगण्यापुरतं जरी खाणं झालं तरी चालतंय, तसं जगण्यापुरतं झालं. त्यामुळे इथपर्यंत आलो म्हणजे हरकत नाही. सर्वांना थँक्यू. आलेल्या यात्रेकरूंना मी विश्वशांती आणि टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून सगळ्यांना धन्यवाद देतो. आतापर्यंत दिलेलं सहकार्य उत्तम आणि छान प्रकारचं होतं. पुढे आपण एक 4-6 तासाची जर्नी आपली राहिलेली आहे, 6-8-10 तासाची जर्नी आपली राहिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी तुम्हाला करेल. आणि यानंतर थोडस सुविधाताईंनी बोलावं अशी अपेक्षा व्यक्त. नमस्कार, मी
सुविधा नाही. आता 2 दिवस तुम्ही ओळखतच असाल मला. खूप जणांनी चांगलं पण म्हटलं असेल, वाईट पण म्हटलं असेल मला, कारण की थोडंसं प्लॅनचं नियोजन झालं. पण आम्हालाही माहिती नव्हतं की कुठे काय आहे आणि कशा पद्धतीने. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की प्रत्येकाला बेस्ट द्यावं, पण तो जो प्रवास असतो ना त्याच्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात. कारण की आपण एवढे वर्ष प्रवास करतो, कुठेतरी खूप छान होतं आणि कुठेतरी काहीतरी मिसमॅच होतं. पण म्हणजे तुम्ही लोक नसते तर ही ट्रिप पण सफल झाली नसती. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद आहे माझ्याकडून की जे काही माझ्याकडून किंवा महाराजांकडून तुम्हाला काही असं वाटलं असेल की खूप साऱ्या उणिवा राहिल्या आहेत या ट्रिपमध्ये, तर मी खूप क्षमा मागते तुमची सर्वांची. आणि आपण असेच भेटत राहूया पुढेही. म्हणजे प्रत्येक वेळेला असं मिसमॅच होईल असं नाही आहे, कारण की विदर्भामध्ये आपल्याला माहिती नव्हतं त्या ठिकाणी काय व्यवस्था आहे किंवा काय. आम्ही पण पहिल्यांदाच आलो आहे या ठिकाणी आणि तुमच्या सर्वांच्या साथीमध्ये खूप छान वाटलं. नवीन ओळखी झाल्या. आणि तुम्हाला आवडलं का? मी आवडले का तुम्हाला असं विचारायचंय मला. आवडलं का? थँक्यू. आणि असंच आपण सगळ्यांचे वेगवेगळ्याचे फोन नंबर घेतले आहे. पुढे काय कोणी कोणाच्या गावी गेलं किंवा काय तर आपण अगदी आवर्जून भेट देऊया, फोन करूया, नाही का. प्रत्येकाकडे ना वेगवेगळं स्किल असतं, काहीतरी असतं, तर ते आपण एकमेकांकडून घेऊन शिकत असतो. आणि जिथे माझ्या जाणीव आहे की पुढच्या व्यक्तीमध्ये नाही आहे तर तिच्याकडून पण आपण घेत असतो की अरे वा ती किती छान करते, म्हणजे मला पण तसं करायला पाहिजे किंवा मी नेक्स्ट टाइम असं करेन. तर अशा सगळं ग्रुपमध्ये जाण्याचं कारण हेच असतं की कनेक्टिव्हिटी वाढते, मैत्री वाढते, फ्रेंडशिप आणि सर्व्हिस असा हा आमच्या इनरव्हीलचा मोटो आहे की कुठेही गेलं जगाच्या पाठीवर तर इनरव्हील मध्ये काम करणारी व्यक्ती भेटली ती भेटायलाच येणार किंवा ती बोलवणारच आपल्याला. अगदी अमेरिका जा, युरोप जा, कुठे पण भारताच्या बाहेर सुद्धा इनरव्हील क्लब आहे आणि 102 वर्ष जुना आमचा क्लब आहे. आणि माझा क्लब आहे 5 वर्ष जुना. आणि आता माझ्या क्लबच्या प्रेसिडेंट आहे उज्ज्वलाताई नवले. आम्ही मिळून काम करतो. म्हणजे मी जरी फॉर्म केला असं मी काउंटर असते तरी यावर्षीचे प्रेसिडेंट आहे. दरवर्षी आमचे प्रेसिडेंट बदलत असतात आणि नव्याने काम करणारी व्यक्ती जेव्हा पदावर येते तेव्हा तिच्याकडे ऑपॉर्च्युनिटी असते की मलाही काहीतरी करून दाखवायचं. तर त्यामध्ये आम्ही गोरगरीब अपंग अशा लोकांसाठी काम करतो आणि डेली करत असतो. म्हणजे आम्हाला पण घरदार, मुलं बाळा, संसार सगळं आहे, नाती गोती, लग्न, कार्य, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यातून थोडासा वेळामध्ये आपण समाजासाठी आम्ही देतो. त्यासाठी प्रत्येक वेळेला पैशाचीच गरज आहे असं नाही आहे. तुम्ही तुमचा छोटासा वेळ आणि तुमचं योगदान दिलं ते पण समाजासाठी खूप कार्य घडतं ते आणि त्याच्यातून खूप मोठं समाधान मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या संपर्कात राहा असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. आणि काही चूक भूल माफी असावी आणि सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका की अरे असं झालंय ट्रिपमध्ये. घरी ते नेऊ नका, विशेष ठेवून द्या आणि उद्या पुन्हा नव्याने छान सुरुवात करा. आणि आमचा टूर खूप छान झाला असं तुम्ही स्वतःला भेटलं ना की खूप छान वाटतं तुम्हाला की गजानन महाराज भेटले आपल्याला. हे पण खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि असं म्हणा ना स्वतःला की अरे वा छान झालं. छोटं मोठं ते घडतच असतं. आणि प्रवास म्हटला की या गोष्टी आल्याच, कुठेतरी वेळ होतो, काहीतरी घडतं. त्याच्यामुळे असं स्वतःला मोटिवेट करा की माझ्या नवीन लोक भेटली, सगळ्यांच्या ओळखी झाल्या, खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या असं म्हणा आणि पुढे जाणार. आणि उद्याचा दिवस तुम्ही अगदी आनंदाने आठवणी काढा की छान झाला आहे हा दिवस. थँक्यू. आता आपल्या लोकांना तर मी म्हणते की आपला योग वर्ग मी सुद्धा निःशुल्क घेतली आणि समाजसेवेसाठी काम करते. तर आपली अपेक्षा काय असते की आपण घरातून सगळ्यात कमी मुलं बाळ नवरा सोडून आपण सगळ्या एक
बाई खऱ्या अर्थाने जसं विणावट महिला दूध देते तसं आपल्याला सुविधाताईंनी आपल्याला अगदी विणावटच्या जागेवर असल्यासारखं आपल्याला सहकार्य केलं. थोडं 19-20 होतं नाही असं नाही. एक दिवस आपला प्रवासात ह्याच्यात गेला सगळ्यांनी सगळं विसरून जायचे काय झाले. चांगल्या गोष्टी आपण बरोबर घेऊन जाणारच आहोत, त्यात प्रश्नच नाही. कालचा आपला जो प्रवासात जो आपल्याला म्हणजे खूप लांबचा प्रवास करून आलो आपण चिडचिड झाली, पण जेव्हा आज आपण गजानन महाराजांचं दर्शन घेतलं तेव्हा सगळ्यांचे चेहरे खुले. अगदी 10 मिनिटात आपल्याला महाराजांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आपल्याला प्रसाद सुद्धा छान मिळाला. ह्याच्यात गेलो पण तिथे काय पाहण्यासाठी आपल्याला आनंद सागरचं काम चालू असल्यामुळे ते झालं नाही. ठीक आहे, आपलं तिथं वाचन सुद्धा रुक्मिणी स्वयंवराचं चांगलं झालेलं आहे. थोडंसं आता झालं गोळ्या चालू कुणाची चिडचिड झाली असेल तर ते सगळ्यांनी विसरून जा. आणि आपण आजचे जे ट्रिप गेले कुठे गेल्यानंतर आपल्या वर्गावर सुद्धा याची कुठली चर्चा नको किंवा आपल्या घरांमध्ये सुद्धा काही नाही छान झाली ट्रिप असं सगळ्यांनी सांगायचं आहे. आणि तुम्ही तसे आहात, मला माहित आहे की तुम्ही वाईट काय बाहेर कुणाला सांगणार नाही किंवा काही नाही, सगळं चांगलंच झालेलं आहे. थोडंसं वेळा थोड्या पुढं मागं झाले असेल तर ते सगळ्यांनी माझ्याकडे बघून समजून घ्या, सुविधाताईंकडे बघून, आणि पुढची ट्रिप जर छान केली तर आपण पुन्हा अजून आपल्या जास्त मैत्रिणी घेऊन त्यांच्यासोबत येऊया. धन्यवाद. मला ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं ते मिस करावं लागेल. त्याला फार मी समाधानी आहे. नमस्कार. एक 2च मिनिट मी बोलणार आहे. बोलणाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर बोलणाऱ्यालाही बरं वाटतं. मी उज्ज्वला नवले विश्रांतवाडी येथे राहते. 30 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. रिटायर्ड आहे. गेली 5 वर्षे सुविधा बरोबर इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्सला जॉईन झाली आहे. आणि जे 30 वर्ष माझी शाळा स्लम एरियातली होती, स्लम एरियातली मुलं माझ्या शाळेत होती, त्यामुळे तिथे समाजकार्य 30 वर्ष केलंच आहे. पण इनरव्हील मध्ये एका विशिष्ट मोटोने, एका विशिष्ट उद्दिष्टाने जे काही आम्ही काम करत आहोत त्याचं समाधान शब्दात सांगता येणार नाही. रोज रात्री 10 वाजता मी गाढ झोपू शकते. गाढ शब्दाचा अर्थ डायबिटीस आणि बीपी असलेल्या पेशंटना नक्की माहिती आहे. मी पण त्याच्यात आहे अर्थात, पण तरीही कारण ज्या वस्तीमध्ये ज्या मुलांसाठी ज्या लोकांसाठी आम्ही काम करतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आपल्या डोळ्यात आपण साठवून ठेवतो ना, त्यामुळे रात्री गाढ झोप लागते. आपणही अशा सामाजिक संस्थांमध्ये योगदान द्यावं. अगदी अल्प स्वरूपामध्ये सुद्धा ते असलं तरी चालू शकेल. एक विशेष उल्लेखनीय कार्य आम्ही गेल्या 15 दिवसामध्ये केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला ऑरेंज द वर्ल्ड म्हणजे महिलांविरुद्धचे अत्याचार थांबवा ही एक थीम दिली होती. या थीम अंतर्गत अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांनी जे काही काम केलेलं आहे ते खूप खूप उल्लेखनीय आहे. त्यात आमच्या क्लबचा देखील समावेश आहे. आम्ही देखील या विषयाअंतर्गत खूप कार्य केलेलं आहे. खरं म्हणजे आपल्या गाडीला, आपण आता ज्या गाडीने प्रवास करतो आहे त्या गाडीला लावण्यासाठी सुद्धा काही पोस्टर्स मी आणले होते की जेणेकरून जे कोणी बघतील त्या लोकांमध्ये या विषयाशी संबंधित जागृती निर्माण होईल असं मला वाटलं होतं. सुविधाला वाटलं होतं. सुविधा म्हणाली नको, नाही लोकांना हे कळणार. पण तरीही मी म्हटलं काही हरकत नाहीये, बघू देत. आपल्या बरोबर आलेल्या 40 बायका तरी नक्कीच बघतील आणि त्यांना नक्की विषय काय आहे हे समजेल. आपणही अशा कार्यामध्ये सहभागी व्हावं अशी मनापासून इच्छा आहे, विनंती आहे. आणि यातलं समाधान प्रत्येकाने उपभोगावं. मुद्दाम हा शब्द वापरते आहे. त्यातला आनंद खरंच अवर्णनीय आहे.
मी इथे थांबते. धन्यवाद. माझं बोलणं सगळ्यांनी मनापासून ऐकून घेतलं. सुविधांनी खूप वेळा तिने बोलत असताना खूप वेळा माफी मागितली, पण खरं म्हणजे माफी आपण मैत्रिणी एकमेकींमध्ये कधी मागत नाही. आपण म्हणत असतो ना, नो सॉरी, नो थँक्यू. तसं आपणही सर्वांनी हे लक्षात घ्यावं. चुकबुल घ्यावी. घरी पण आपल्या कुटुंबांमध्ये अशा घटना घडतच असतात, त्या आपण जास्त लक्षात ठेवत नाही. इथेही ठेवू नये. या वास्तूमध्ये किंवा वास्तूमध्ये नका ठेवू आपल्या मनातल्या वाईट घटना. आपण बाहेर गेलो, रस्त्यावर गेलो की ते सगळं स्वाहा करू आणि आपल्या पुढील मार्गाने जाऊया, भेटत राहू. सुनीताताईंच्या हास्य क्लबमध्ये, योगा क्लबमध्ये आम्हाला काही प्रोजेक्ट घ्यायचे आहेत, त्यांना सुचवलेलं पण आहेत विषय वगैरे. आपण सहकार्य नक्की करावं. आम्ही आपल्याला काय म्हणूया, शब्द आता आठवत नाहीये मला, निराश करणार नाही. धन्यवाद. गडेखान नावाचं गाव आहे, म्हणजे आपण तिथे आपली बस गुंतली होती बऱ्याच वेळा. तिथली एक महिला नव्याने आपल्यामध्ये जॉईन झालेली आहे, पुष्पा त्या दिवेकर. त्यांना आपण एक मूर्ती प्रदान करतोय स्मृती म्हणून.